Hi friends, I am Vivi Kate. Welcome to my channel, Dr. Kate's English Learning Platform. Subscribe my channel and share this video to all friends. Today we are going to learn new text, unit number 4, text number 2, PV Sindhu, an icon of success. PV Sindhu, an icon of success. म्हणजे PV Sindhu, मूर्तिमंत यश. Pay attention here. PV Sindhu or Pusarla Venkat Sindhu is an ex-shelter and silver medalist at 2016 Rio Summer Olympics. This young badminton player from Andhra Pradesh was born to volleyball players P.V. Ramanna and P. Vijaya in the year 1995. Her father was honored with Arjun Award for having displayed excellence in the sports. One of the youngest and talented badminton players of the contemporary times, Sindhu has a future in top 10 in the world badminton's ranking for the most part of 2014. PV सिंधू म्हणजेच पुसरला व्यंकट सिंधू एक निष्णात बॅडमिंटनपटू आणि 2016 रिओ उन्हाळी ऑलिम्पिकची रौप्य पदक विजेती आंध्र प्रदेशची ही युवा बॅडमिंटनपटू. 1995 साली व्हॉलीबॉलपटू P.V. रामण्णा आणि P. विजया यांच्या पोटी जन्माला आली. खेळातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी तिच्या वडिलांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. समकालीन खेळाडूंमधील सर्वात लहान व अत्यंत बुद्धिमान खेळाडूंपैकी एक असलेली सिंधू जागतिक बॅडमिंटन क्रमवारीमध्ये 2014 सालचा बराच कालावधी प्रथम 10 क्रमांकामध्ये ती होती. PV Sindhu started playing badminton from the age of 8 after the drew inspiration from Pulela Gopichand's victory in All England Open Badminton Championship in 2001. That's the reason why she chose badminton over volleyball. Although her parents were professional volleyball players, her initial apprenticeships started with Mehboob Ali at the badminton courts of Indian Railways Institute of Civil Engineering and Telecommunications in Secunderabad. Later she joined Pulela Gopichand's Badminton Academy to further enhance her sporting skills. पुलेला गोपीचंद यांनी 2001 मध्ये ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेल्या यशाने प्रेरित होऊन PV सिंधूने वयाच्या 8व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. याच कारणामुळे तिने म्हणजेच PV सिंधूने आपले आईवडील व्यावसायिक व्हॉलीबॉलपटू असूनही व्हॉलीबॉलऐवजी बॅडमिंटनची निवड केली. तिचे सुरुवातीचे प्रशिक्षण मेहबूब अली यांच्याकडे सिकंदराबाद येथील सिग्नल अभियांत्रिकी व टेलिकम्युनिकेशन भारतीय रेल्वे संस्थेच्या बॅडमिंटन कोर्टावर सुरू झाले. त्यानंतर आपले क्रीडा प्रावीण्य अधिक उत्तम करण्यासाठी तिने पुलेला गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. अर्ली सक्सेस, सुरुवातीचे यश. सिंधूज फर्स्ट मेजर recognition came in the form of the 5th Servo All India Ranking Championship for Under 10 category. She also won the singles
टायटल ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग. बघा, सुरुवातीचं यश सर्व ऑल इंडिया चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत 10 वर्षाखालील गटामध्ये 5वे स्थान प्राप्त करून सिंधूने विशेष चुणूक दाखवली. अंबुजा सिमेंटच्या ऑल इंडिया क्रमवारीतही तिने एकेरी या प्रकारातील किताब मिळविला. अँड इन द अंडर 13 category, Sindhu won a doubles title at the IOC All India Ranking Krishna Khetan All India Treatment, the All India Tournament, the Sub Junior Nationals and the All India Ranking in Pune. 13 वर्षाखालील वयोगटामध्ये PV सिंधूने भारतीय ऑलिम्पिक्स समितीतील ऑल इंडिया क्रमवारी कृष्णा खेतान, ऑल इंडिया सामना, सब ज्युनियर नॅशनल आणि ऑल इंडिया पुणे क्रमवारीत दुहेरी या प्रकारातील किताब जिंकले. ॲट द 51 नॅशनल स्कूल गेम्स इन इंडिया, सिंधू ओन द गोल्ड मेडल इन अंडर 14 कॅटेगरी. अँड सिंधूज डिबट अँड परफॉर्मन्स ॲट द इंटरनॅशनल लेवल. त्यानंतर भारतातील 51व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील वयोगटामध्ये सिंधूने सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर जागतिक स्तरावरील सिंधूचे पदार्पण व कामगिरी. सिंधूज डिबट अँड परफॉर्मन्स ॲट इंटरनॅशनल लेवल. जागतिक स्तरावरील सिंधूचे पदार्पण व कामगिरी. PV सिंधू didn't take much time to launch and establish herself as a promising player in the global arena. She won a bronze medal at the 2009 Sub-Junior Asian Badminton Championship held in Colombo. त्यानंतर एका आश्वासक खेळाडू म्हणून जागतिक क्रीडापटलावर स्वतःचे नाव व स्थान प्रस्थापित करण्यासाठी PV सिंधूला फार कालावधी लागला नाही. 2009 कोलंबो येथे झालेल्या सब ज्युनियर आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तिने कांस्य पदक संपादन केले किंवा जिंकले. द स्टार प्लेयर बॉग्ड and silver in the women's singles at Iran Faizer International Badminton Challenge in 2010 and found a place in the national team at the 2010 Upper Cup. या तारांकित खेळाडूने शेवटी 2010 इराण फज आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंजमध्ये महिला एकेरीचे रजत रौप्य पदक मिळविले आणि 2010च्या उबर चषक राष्ट्रीय संघामध्ये स्थान पटकावले. PV सिंधूज रिसेंट रेकग्नायझेशन. PV सिंधूची अलीकडील उल्लेखनीय कामगिरी. On 7 July 2012, Sindhu won Asia Youth Under 19 Championship. Sindhu's performance at Malaysian Open 2013 made her win the maiden Grand Prix gold title. The best moment in her career perhaps came in the same year when she became India's first medalist in women's singles at the Badminton World Championships. 7 जुलै 2012 रोजी सिंधूने 19 वर्षे वयाखालील आशिया युवा चॅम्पियनशिप मिळविली. सिंधूच्या मलेशिया ओपन 2013च्या कामगिरीचे फलित म्हणजे तिने पहिला ग्रँड प्रिक्स सुवर्ण किताब जिंकला. त्याच वर्षी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये ती महिला एकेरीत गटात भारताची पहिली पदक विजेती ठरली. तो कदाचित
तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण असावा. पी.व्ही. सिंधू ended 2013 on a happy note by winning McHugh Open Grand Prix gold title and also won the Arjun Award, one of the highest honors for a sportsperson in the country. In 2014, she won back-to-back medals in the World Badminton Championship and became the first Indian to do that. In November 2015, she bagged successive women's single title at the McHugh Open Grand Prix Gold, Macau ओपन ग्रँड प्रिक्स किताब जिंकून आणि देशातील एखाद्या खेळाडूसाठी सर्वोच्च मानाचा असलेला अर्जुन पुरस्कार मिळवून पी.व्ही. सिंधूने 2013 या वर्षाची बहारदार सांगता केली. 2014 मध्ये जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तिने लागोपाठ पदक जिंकली आणि असे यश मिळवणारी ती पहिली भारतीय क्रीडापटू ठरली. 2015च्या नोव्हेंबरमध्ये तिने मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्समध्ये एकामागे एक महिला एकेरी किताब जिंकले. द इयर 2016 brought her another achievement of winning the Malaysia Masters Grand Prix Gold Women's Singles title, where the defeated Scotland's Kirsty Gilmour in the final. In the August, she reached the semi-final of the women's singles event at the 2016 Summer Olympics after defeating world number 2 Wang Yan. 2016 साली स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिल्मोर हिला अंतिम फेरीमध्ये हरवून तिने मलेशिया मास्टर ग्रँड प्रिक्स महिला एकेरी सुवर्ण किताब जिंकला आणि हे वर्ष तिच्यासाठी यशाची आणखी एक नजराणा घेऊन आले. ऑगस्ट महिन्यात 2016 उन्हाळी ऑलिम्पिक्समध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकावरील वॅग हियानला सुद्धा हरवून सिंधू महिला एकेरीच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली. सिंधू created history by reaching the final after beating Japan's Nozomi Okuhara in the women's singles semi-final. In the Rio Olympics, she won a silver medal in the final, while the gold was taken by Spain's Carolina Marin. Later, she defeated Carolina Marin and won 2017 India Open Super Series title. रिओ ऑलिम्पिक्समध्ये जपानच्या नोझोमी ओकुहाराला महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये हरवून सिंधूने इतिहास घडविला. तिने अंतिम फेरीमध्ये रौप्य पदक मिळवले तर स्पेनच्या कॅरोलिना मरिन हिने सुवर्ण पदक पटकावले. नंतर तिने कॅरोलिना मरिनला हरवून 2017 इंडिया ओपन सुपर सिरीजचा किताब मिळविला. नॉर्थवर्दी हॉनर्स असं म्हटलेलं. नोटवर्दी हॉनर्स म्हणजे उल्लेखनीय सन्मान. नोटवर्दी हॉनर्स मीन्स उल्लेखनीय सन्मान. अमॉंग द अदर noteworthy honors that Sindhu has received are the Padma Shri in 2015, which is the fourth highest civilian award of India. In 2016, she received the Rajiv Gandhi Khel Ratna Award. The best endorsement of Sindhu's has been Gopi Chand's word about her dedication and commitment to the sport. The most striking feature in Sindhu's game in her
ॲटिट्यूड अँड द नेवर से डाय स्पिरिट. अनेक विशेष पुरस्कार व सन्मानाबरोबर सिंधूला भारताच्या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने म्हणजेच पद्मश्री पुरस्काराने 2015मध्ये गौरवण्यात आले. त्या पाठोपाठ 2016मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन सिंधूला सन्मानित करण्यात आले. सिंधूच्या खेळाप्रती असलेली निष्ठा व बांधिलकीविषयी गोपीचंद यांनी काढलेले उद्गार म्हणजे तिच्या कार्याला मिळालेली सर्वोत्तम पावतीच होय. ते म्हणतात, सिंधूच्या खेळाचे सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे तिचा स्वभाव आणि कधी हार न मानण्याची तिची वृत्ती. PV Sindhu has been pushing the envelope like no young badminton players had done before in the history of women's badminton in India. At an interview, Sindhu was asked how much mentoring, guidance her father and mother had been able to give her and how involved they were in her sports career. In her own words, भारतात आजवरच्या महिला बॅडमिंटनच्या इतिहासात कुणाही युवा बॅडमिंटन खेळाडूने केली नसेल अशी कामगिरी PV सिंधू करीत आहे. एका मुलाखतीत सिंधूला विचारले गेले की तिच्या क्रीडा कारकिर्दीमध्ये तिच्या आईवडिलांचे मार्गदर्शन किती होते आणि त्यांचा सहभाग किती होता. त्यावर ती म्हणते, गायडन्स वाईज एव्हरीवन टाइम आय गो फॉर नॅशनल लेवल टुर्नामेंट्स दे अकॉम्पनी मी देअर अँड व्हेन आय प्रॅक्टिस अँड प्ले दे टेल मी व्हॉट आय एम डुईंग. माय डॅड गिव्ज मी अ समरी ऑफ हाऊ आय प्ले अँड इट इज व्हेरी हेल्पफुल because as outsider those who look at it know more about the game. As badminton players we obviously know a few things, but someone from the outside can pinpoint stuff that we may not have noticed easily. So both as counselors and parents it is really helpful. बघा, त्या ठिकाणी ती म्हणत आहे की मार्गदर्शन म्हणायचे तर राष्ट्रीय स्तरावर मी ज्या ज्या स्पर्धांना जाते तिथे ते माझ्याबरोबर म्हणजे माझे वडील माझ्याबरोबर असतात आणि मी जेव्हा सराव करीत असते किंवा खेळत असते तेव्हा मी काय करते आहे ते मला सांगतात. माझे वडील माझ्या खेळाचा जो सारांश मला सांगतात त्याचा मला खूप उपयोग होतो, कारण बाहेरून बघणाऱ्यांना खेळाविषयी अधिक चांगली जाण असते. बॅडमिंटनपट्टू म्हणून आपल्याला काही गोष्टी नक्कीच माहीत असतात, परंतु आपल्या सहजपणे ध्यानात न आलेली एखादी गोष्ट कुणी बाहेरची व्यक्ती नेमकी लक्षात आणून देऊ शकते. त्यामुळे पालक म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून दोन्हीही दृष्टीने ते फार उपयुक्त ठरते. In the same interview, a practical question was asked. It is not possible for badminton players to win week in and week out as a top player. How did she manage to just go to a tournament and psychologically deal with an early loss? Did it hurt when she didn't win? याच मुलाखतीत एक व्यावहारिक प्रश्न विचारण्यात आला. एखाद्या बॅडमिंटनपट्टूला आठवड्यामागून आठवडे कायम जिंकत राहणे शक्य नाही. एका शीर्षस्थानी असणारे खेळाडू म्हणून एखाद्या सामन्यासाठी गेल्यावर लवकर हार पत्करावी लागली तर मानसिकदृष्ट्या ती त्याला कशी तोंड देते. यश मिळत नाही तेव्हा तिला त्रास होतो का यावरती उत्तरते यावरती ती सांगू लागते. टू दिस शी रिप्लायड, इफ यू डोंट प्ले वेल अँड लूज इन द फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड यू फील बॅड, स्पेशली इफ यू आर वन ऑफ द टॉप प्लेयर्स, बट यू नीड टू कम आउट ऑफ इट अँड प्रॅक्टिस हार्डर अँड आयडेंटिफाय अँड लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. I think to come out of it
It takes time, but ups and downs are always there and you need to cope with it. Hats off to you, Sindhu, and wish you even a greater success. बघा, यावर मानसिकदृष्ट्या ती त्याला कशी तोंड देते. यश मिळत नाही तेव्हा तिला त्रास होतो का असं विचारल्यानंतर सिंधू सांगू लागते. यावरती उत्तरते, तुम्ही चांगले खेळायला नाहीत आणि पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत हरलात तर नक्कीच वाईट वाटते. विशेषतः तुम्ही जेव्हा उत्तम खेळाडूपैकी एक असता, पण तुम्हाला त्यातून बाहेर पडावे लागते आणि अधिक चांगला सराव करीत आपल्या उणिवा ओळखून त्यातून शिकायला हवे. माझ्या मते त्यातून बाहेर यायला वेळ लागतो, पण असे चढ उतार नेहमीच येतात आणि तुम्हाला त्याचा सामना केलाच पाहिजे. सिंधू, तुला सलाम आणि उत्तमोत्तम यशासाठी शुभेच्छा. इन दिस वे आय एम स्टॉप हिअर. थँक यू व्हेरी मच.